रामकृष्ण हरी. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करूनी माऊली रिजे जीवी. हा ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. यामधील ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यातील हा 6व्या क्रमांकाचा ओवी आहे. अतिशय सुंदर अशी ओव्या आहेत. याचा जर आपण ओव्या वाचल्या तर आपल्यावर त्याचा निश्चितपणे मनावर पगडा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या सतत गुणगुणत राहाव्यात असं वाटतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे भगवद्गीतेवर जे टीका भाष्य केलेले आहे, तो भगवद्गीतेचा अर्थ जरी वेगळा काढला तरी त्या गीतेविनही रंगू दावी, ऐसा लाभाचा ओवी बंधू केला मी, असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात. मूळ ओवी अशी आहे, तैसा गानिवेने मिरवी, गीते विनही रंगू दावी, तो लाभाचा बंधू ओवी केला मी. याचा प्रत्यय आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आल्याशिवाय राहणार नाही. संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा आणील, अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा दाखविणारच, असा दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे, असं माऊली महाराज म्हणतात. आता आपण 9व्या अध्यायाची प्रस्तावनेच्या ओवी आणि त्याचा अर्थ पण पाहूया. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, देयावे अवधान हे माझी विनविनी सलगीची. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्याच्या सभेमध्ये मी हे आढ्यतेने बोलत नाही, लक्ष द्यावे ही माझी लढीवाळपणाची विनंती आहे. काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हाशी, कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आई बाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात. तुमचे या दिठी वेयाची निवुले, साशिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावले देखो निलोळे श्रांतू मी. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नता रूप मळे टवटवीत झाले. त्याची ती सावली पाहून महाराज येथे मी भोगलेला लोळत आहे. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, मनोन आम्ही आपुल्या स्वेच्छा ओलावो लावो. येथही जरी सलगी करू बिहो, तरी निवू केपा. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो.
येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे? ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करूनी माऊली रिजे जेवी. अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडे वाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून जशी आई समाधान पावते, देवी तुम्हा संतांचा पडी यावो, कैशेनी तरी आम्हावरी हो, या बहुवाळू की आजी आहो सलगी करीत. त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने मी तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत. वाचोनी माझी बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश श्रुती, काय धड्यावरी सारस्वते पडो शिकी. जे वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल. असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे काय आहे काय? तर नाही. सरस्वतीचा मुलगा स्वभावताच सर्व जाणतो. अवधारी आवडे ते सना धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची ताटी गुरु ऐशी रस सोय कैशी. अत्यंत सुंदर अशा ओव्या आहेत. ऐका. काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कुठून असणार? अहो हिम कराशी विंजने, की नादा पुढे ऐकवणे, लेणे याशी लेणे हे काही याती. अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे, किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकविणे, किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजविणे असे कोठे झाले आहे काय? सांगा परिमळे काय तुरुंबावे, सागरे कवने ठाई नहावे, हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैसा. सांगा सुवासाने कशाचा वास घ्यावा, समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे. हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कुठून असणार? तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवना हे जेने रिझा तुम्ही. त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल. असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? कारण समोर जे श्रोते बसलेले आहेत, निवृत्तीनाथ आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, सचिदानंद बाबा, ज्ञानेश्वर महाराज जे ओवी सांगतात ते लिहून घेण्याचे काम करीत आहेत, आणि इतरही नेवासा शहरातील लोक आलेले आहेत, नेवासा गावातील लोक ऐकण्यासाठी आलेले आहेत. त्यात मुख्य निवृत्तीनाथ हे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, महादेवाचा अवतार आहेत असे, आणि त्यांच्या पुढे हे आपल्याला सांगायचे. म्हणून ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल ऐसे वक्तृत्व कोणाजवळ आहे. तरी विश्व प्रगटतिया गभस्ती, हातीवेनी न किजे आरती, का चुळोदके आपांपती अर्भूने दिजे. असे जरी आहे तुमच्या जवळ, समोर बोलण्याचे वक्तृत्व जरी माझ्या अंगी नसले, असे जरी असले तरी जग उजाडात आणणाऱ्या सूर्याला
काळ वातीने ओवाळू नये काय, किंवा चुळभर पाण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये काय. कारण समुद्र हा इतका विस्तीर्ण आणि विशाल आहे की समुद्राचे पाणी अफाट आहे. तरी पण लोक ज्यावेळेस समुद्रात स्नान करतात त्यावेळेस स्नान करून ओंजळीने हातात पाणी घेऊन त्याचेच पाणी घेऊन त्यालाच अर्पण करतात असे ज्ञानेश्वर. तसं काय मग एवढं जरी समुद्राजवळ पाणी असलं आणि सूर्याजवळ एवढा प्रकाश असला तर त्याला वातीने ओवाळू नये काय. मग वातीची काही किंमत आहे का सूर्याला? पण नाही. पण ते ओवाळू नये का? ओवाळलं पाहिजे. तसंच समुद्रात स्नान करून त्याचंच पाणी घेऊन त्याला अर्घ्य देऊ नये काय, तर दिले पाहिजे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. महाराज तुम्ही प्रत्यक्ष मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत आहे. बेलाचे पान भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, पण ते माझ्याजवळ नाही. ते सामर्थ्य ते माझ्याकडे नसल्यामुळं माझे बोल हे किंवा मी जे भाष्य करीत आहे ते निर्गुडी समजून वाहत आहे. तरी तिचा आपण बेल समजून स्वीकार करावा. बाळक बापाची ताटी रिगवणी बापा तेच जेऊ लागे, की तो संतोषले निवेगी मुखच उडवी. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि पानातील पदार्थ घेऊन बापाला जीव घालावयास लागते. पण बाप न रागवता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे करतो. कारण तो लहान असतो आणि त्याचा हात बापाच्या तोंडापर्यंत पोचत नाही. म्हणून बापच असे मुख खाली त्याच्या हाताला पोचेल असे करतो. त्याप्रमाणे तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची. लहान मुलगा जसो वडिलाला जीव घालायला बघतो त्याप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे. अहो तहान याची लागता झटे आणि तेने अरे कुठे जीव तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही संतोष जे ऐशी जाताई प्रेमाची. आणि तेने आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे. म्हणून केलिये सलगीचा नुवे आभारू तुम्हा. आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय खेरलेले आहात. म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हास ओझे वाटणार नाही. अहो तहानयाची लागे झटे तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचेनी. अहो गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पाना फुटतो. कारण मग तिला ते वासराने ढुसणी मारली तर ते लागत नाही, उलट त्याचा गाईला पाहणा जास्तच फुटतो. कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून मज लेकूर वाचेनी बोले तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले हे जाणवले या लागी बोलिलो मी. म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले. महाराज याकरिता अवधान द्या असे मी बोललो. एरवी चांदीने पिकवीजत आहे चेपणी,
की वारया घापत आहे वाहनी, हाओ गगनाशी गवसनी घाली जे की. वास्तविक पाहिले तर चांदणे आढीत घालून पिकवितात काय, किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय. अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी, म्हणजे गवसून कसं घ्यावं, कशात ठेवावं. ऐका पाणी उथी जावे न लगे, नवनीती माथुला नरगे, तेवी लाजिले व्याख्यान निगे, देखोनी जया ते. ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळल्या निवंतू निजे, तो गीतार्थू मराठिया बोलिजे, हा पाडू काही. हे असो वेदांचे शब्द खुंटीत झाले असता, ते वेद ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निसतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा, ही माझी योग्यता आहे काय. परी ऐशी आई मज ध्युसा, तो पुढती याची एकी आशा, जे ढिंटीवा करुणी भवादृशा पडियंतया होवावे. परंतु असे असूनही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की अशी धिटाई करून आपल्या सारख्यांचा मी आवडता व्हावे. परी आता चंद्रापासोनी निवविते, जे अमृताहुनी जीवविते, तेने अवधाने की जो वाढते मनोरथा माझिया. तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढविणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. काय जई दिठीवा तुमचा वरुषे, ते सकळार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंभेला उन्मेषू सुखे, जरी उदास तुम्ही. कारण की जेव्हा तुमच्या कृपा दृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील. पण जर तुम्ही उदास राहाल, तर अंकुश दशेला आलेले माझे मन सुकून जाईल. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वावधानाचा होय चारा, तरी दोंदे पिलती अक्षरा प्रमेयांची. तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल, तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयाची दोंदे सुटतील, प्रमेयांची दोंदे सुटतील. अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्राया ते भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. बघा किती सुंदर आहे. आणखी दुसरे असे असते की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो, व तेथे त्यावेळी एकापासून दुसरे असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात. म्हणजे भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी, आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो. बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. एक अर्थ समोर दिसतो, पण अनेक अर्थ आपल्याला बुद्धीमध्ये अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. म्हणून संवादाचा सुवाऊ ढळे, तरी हृदयाकाश सारस्वते ओळे, आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रुसू. म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे, हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदय रूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट येतील. आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे,
श्रोते विन आहो चंद्रकांत म्हणे पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यामध्ये आहे. म्हणून श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. ऐकणारच जर कुणी नसलं तरी यांनी किती बडबड केली तर काय काय त्याचा उपयोग, आणि याला ते ऐकणार कुणी नसेल तर काय बरं वाटणार आहे का. म्हणून वक्त्याशिवाय श्रोत्याशिवाय वक्ता नाही. परी आता अमुते गोड करावे, आयशे हे तांदुळी कासया विनवावे, साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारा ते. परंतु आता आम्हास गोड करा अशी ही तांदळानी म्हणजे स्वयंपाक करणाराची प्रार्थना कशा करता करावयाची. लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची, का करावयाची. काय तो बाहुलियांच्या काजा नाचवी, की आपुले जाणीवेची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरिता तिला नाचवितो काय तर नाही. मग बाहुली नाचविण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे. तव गुरु म्हणती काही जाहले, हे समस्तही आम्हा पावले. आता सांगे जे निरूपिले नारायणे. तेव्हा श्री गुरु म्हणजे निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, अरे झाले तरी काय, तुम्ही ही सर्व विनंती आम्हाला, तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते आता सांग. हेच संतोषोनी निवृत्ती दाशे, जी जी मनोनी उल्हाशे, अवधारा श्रीकृष्णायशे बोलते झाले. यावर निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आनंदाने उल्हासाने म्हणाले, जी महाराज ऐका, श्रीकृष्ण याने प्रमाणे बोलले. म्हणून आता इथून पुढे श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलेलं आहे ती भगवद्गीता सुरू होत आहे. अशी ही 9व्या अध्यायाची प्रस्तावना आहे. आपण मराठीत बोलतो, महाराष्ट्रात जन्मलो, आपले भाग्य आहे. एवढा महान ग्रंथ आहे. आपल्याला मराठी वाचता येते. ज्याला काहीच येत नाही, वाचता येत नाही, मराठी नाही, इंग्रजी नाही, त्याला या ज्ञानेश्वरीचा काय उपयोग. पण ज्याला वाचता येतंय अशाने निश्चितपणे ज्ञानेश्वरीचा निदान वाचन करावे, श्रवण करावे, लिखाण करावे, जे येत असेल ते करावे अशी विनंती आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की